जावई बापू, अहो घरात पूजा आहे, बाहेर एवढी कामं पडली आहेत, तुम्ही कशा पाहिजे एवढ्या सगळ्यांना बोललो तिथं? डॅडी, हा, तेजूचं असं म्हणणं आहे त्या दिवशी आत्या गेली तेव्हा इतर रॉकेलचा वास येत होता. काय सुनबाई, राखेलचा वास कसा येईल? आपल्या घरी तर गॅसवर स्वयंपाक बनतो ना, तुम्हाला तर माहिती आहे. तेच तर, घरात सगळा स्वयंपाक गॅसवरती होतो, तर मग रॉकेलचा वास कुठून आला? नाही नाही नाही, असं काहीतरी करू नका. सुनबाईंचा गैरसमज झाला असेल, दुसऱ्या कशाचा वास आला असेल त्यांना. डॅडी, तेजू ना प्रेग्नेंट आहे आणि अशा अवस्थेत ना बाईचे सेन्सेस जास्त जागृत होतात, त्यामुळे ती चुकणं शक्यच नाही. तर नीट आठवा, ते नक्कीच काहीतरी घडलं असणार आहे. त्याशिवाय रॉकेलचा वास कसा येईल? तिचा आठवण्याचा प्रयत्न करू. आठवलं आठवलं आठवलं. एक 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 हे बघ, हे इथंच आहे, इथंच ठेवलंय. हे बघ, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, आहे का? हे सगळं काय? हे तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे कसं झालं, त्या दिवशी सकाळी आले अचानक पाहुणे. आता पाहुण्यांसाठी चहा नाश्ता करायला पाहिजे. तुमच्या आत्या तर तुम्हाला माहिती आहे, पाहुण्यांना कधीच तिने उपाशी घराबाहेर पाठवलं नाही. गॅस संपलेला, स्टोक काढला, तो बी पेटाना. झालं का, पाहुण्यांसमोर नामुष्कीची वेळ आली, म्हणून तिने ठरवलं का हा स्टोव दुरुस्त करून ठेवायचा बा. म्हणजे कधी परत वेळ आली तर पंचायत व्हायला नको. हा, सुनबाई, याचा वास आला तुम्हाला? हा, हो दादा, गॅस तर संपला होता एके दिवशी आणि आत्या नाराज होऊन म्हणत सुद्धा होती की आपण स्टोव दुरुस्त करून घेऊया. त्याच्यासाठीच रॉकेल आणलं असेल. मग सकाळपासून करत बसली होती. मी तिला म्हणलो बी, अगं सकाळी सकाळी काय करत बसलीस तू? हे पण ती ऐकल तर ना. तुमची आत्या म्हणजे एक नंबर जिद्दी. हा, मग त्याचाच वास येत असेल मला. स्वयंपाकघर म्हणजे बाईचं दुसरं माहेर असतं असं म्हणायचे तुमच्या आत्या. हे बघा जावई बापू, आज तिचं 13 वय, घरात पूजा आहे. या पूजेच्या वातावरणात तरी संशयाचं वार मिसळू नये अशी आमची इच्छा आहे. त्यांच्या आत्म्याला त्रास होईल असं कायच करायचं नाही आम्हाला. तुळजा, आम्ही तुझ्या पुढे हात जोडतो बाई, पण निदान हे विधी होईस्तोवर तरी हे काहीतरी करू नका. आधीच त्यांच्या जाण्याच्या त्रासात ना आम्हाला बाहेर पडणं अवघड जाते. दादा, दादा, हे सगळं काय चाललंय? तुम्हाला हे सगळे प्रश्न का विचारत होता? आणि डॅडींना असं जाब का विचारलास तू? हे बघ, तू या सगळ्याचा आत्ता नको विचार करू. चल, पूजा सुरू होईल, आत्यासाठी प्रार्थना करूया. आता हे बघा, हे पिंड बाहेर जाऊन पूर्व दिशेला ठेवा आणि याला कावळा शिवायची वाट बघा आणि हात जोडून आपल्या पूर्वजांसाठी प्रार्थना करा. आत्या, आज तुझं दिवस पूर्ण झालं. तुझ्या आठवणीनं मन गाईवरून येते. असं वाटतं तू कुठून तरी येशील आणि मला हाक मारशील, मला प्रेमानं जवळ घेशील.
माझ्या डोक्यावर हात फिरवशील आणि तुला मला जे सांगायचं होतं ते सांगशील. तुला मला जे सांगायचं होतं ते तुला सांगता आलं नाही या विचारानं चित्त थाऱ्यावर नाही का माझं? काय करू आत्या? तुझ्यासोबत हे सगळं कसं घडलं? तुला मला काय सांगायचं होतं? ह्याच्यापर्यंत कसं पोहोचायचं? काहीच मार्ग दिसेना झालाय. पण मला एक कळतंय, तू जिथं कुठं असशील ना तिथनं तू मला नक्की मदत करशील. ते बाकी तू इथल्या माणसांची अजिबात काळजी करू नको. तुझं सूर्य सगळं नीट करेल. तू जितक्या प्रेमानं तेजूची आणि त्याच्या बाळाची काळजी घेतली असतीस ना तितक्याच प्रेमानं मी त्यांचं सगळं करेन. तू नको काळजी करू. मी तुझ्या घराला इथल्या माणसांना कधीच कशाशीच कमी पडू देणार नाही. तू जिथं असशील तिथं समाधानी राह. तुझ्या आत्म्याला शांती मिळो हीच देवीकडे प्रार्थना आहे. पिंडाला कावळा शिवला. धनु, अगं तुझा चेहरा असा सुकलेला का दिसतो? तू काय खाल्लंस का नाही? हा? मला भूक नाही. धनु, अगं असं बोलून कसं होणार आहे? अगं जर स्वतःची काळजी घे, नाहीतर तुझी तब्येत बिघडेल. काय? अगं जर स्वतःची काळजी घे, खाण्यापिण्याकडे लक्ष दे. कळते का? मी जातो आत, लोक बसल्या त्याने जेवण वाढायचं. खाऊन घे काहीतरी, लक्ष दे स्वतःकडं. आओ, काय? तुम्हाला परत एकदा खरंच मनापासून थँक्यू. ह्या सगळ्यांमध्ये ना तुम्ही मला लय आधार दिला. म्हणजे माझं स्वतःकडे लक्ष असो का नसो, तुम्ही मात्र हक्कानं स्वतःची काळजी घे असं सांगत आले. हे समजा ऐकून ना मला खरंच लय बरं वाटलं. धनु, आपण मित्र आहोत ना, मग मैत्रीत असं सारखं सारखं थँक्यू म्हणायचं नसतं. आणि तू माझी मैत्रीण आहेस, मग तुझी काळजी घेणं, तुला आधार देणं हे माझं कर्तव्य. मित्र भरून पावलो बाबा. इतक्या दिवसानं का होईना पण माझ्यामुळे थोडंसं हसलीस, बरं वाटलं जरा. बरं जा, थोडंसं खाऊन घे. आणि काळजी घे. चालच. गावरला काय? अपर चांगलं आहे की, जोवर घाबराल तोवर जिवंत राहाल ना. अस आम्हाला तुमच्याशी लय महत्वाचं बोलायचं म्हणून आलो. तेव्हा आता हे कान आणि हे डोकं म्हणजे मेंदू व्यवस्थित उघडे ठेवून ऐकायचं. कसे तर सूर्या काय आम्हाला आता सुखानं जगू दिलं असं वाटत नाही बा. खरं तर मी काय म्हणतो, जे काय घडायचं होतं ते घडून गेलं वा. रात गई बात गई, विसरून जायचं सगळं. पण नाही ना, याला सगळ्याचा तपास करायचा आहे. स्वतःला लय मोठा पोलीस समजायला लागलाय. नाही, आम्हाला तशी पोलिसांची बी भीती नाही, पण इज्जत. हा, आमची इज्जत सगळ्यात महत्वाची. आणि तुम्हाला तर माहिती आहे आम्ही कोण आहे. कोण? जालिंदर निंबाळकर. आम्हाला समोरचं पुढचं सगळं माहिती असतं. प्रत्येक अडचणीची तोड आमच्याकडे असती म्हणजे असतीच. तशी ह्याची बी सांग. आता कसे आज सूर्या तिथं गडावर नेमकं काय झालं हे तुमच्याकडनं ऐकल्याशिवाय काय शांत बसणार नाही. तेव्हा आता तुम्हाला बोलावंच लागणार. जे घडलं ते नाही, आम्ही सांगतोय ते. आता हा विषय फक्त आणि फक्त तुमच्या मदतीनंच निकालात निघू शकतो. आपण तो काढायचा. सूर्याच्या डोक्यात जे काय सुरू झालंय जाग्यावरच थांबवून टाकायचं. नाहीतर
तुमची सोबत जाऊन बसले ना त्यांच्या शेजारी तुम्हाला जाऊन बसावं लागेल. चालणार आहे का? नाही ना. तेच तर म्हणतोय आम्ही. काही वाटलं तर मला लगेच फोन कर. हं? छोटी आई येते ग. काळजी घे हा. छोटी आई अगं असं काय करतेस तू? शांत हो बरं, रडू नकोस. हे बघ मी आहे ना, मी इथेच आहे तुझ्याजवळ. हा, तुला कधी कसलीही गरज लागली ना तर तू फक्त मला हाक मार, मी लगेच येईन तुझ्याकडे. तू फक्त रडू नकोस ग. तू जर अशी रडलीस ना तर मग माझाही पाय नाही निघणार इकडनं. शांत हो बरं, सावर स्वतःला. छोटी आहे, रडू नकोस. तुला काही बोलायचं आहे का माझ्याशी? काही सांगायचं आहे का तुला? काय बोलायचंय तुला? शालनात्याबद्दल काय सांगायचं का तुला? काहीतरी घेऊन यायचं. हे घे. अक्काच्या जाण्याला फक्त मी जबाबदार आहे. त्या दरीत माझ्यामुळे पडले. शालना अक्का पाणी प्यायला गेल्या आणि मी वरनं गाव बघायचं म्हणून कड्यावर गेले. दरीची खोली बघून माझं डोकं गरगरलं आणि पाय निसटलं. मी पडणार म्हणून जोरात ओरडले. तितक्यात शालना अक्का पळत आले. त्यांनी मला मागं ओढलं. मी वाचले पण त्यांचा तोल गेला आणि त्या दरीत पडले. ते झालं ते एवढ्या पटकन झालं की मला काही सुचलं नाही. मला धक्का बसला आणि माझी वाचच गेली. मला माफ करा. अक्कांचं जे काय झालं त्याला मी जबाबदार आहे. अरे देवा. छोटी आई हे बघ, याला आपल्या हातात काहीच नसतं ग. हे सगळं ना नियती घडवून आणत असते. तू फक्त निमित्त झाली बस, बाकी काही नाही. तू प्लीज असा त्रास नको करून घेऊस ग. मला ना तुझा त्रास अजिबात बघवत नाहीये. रडणं थांबव बरं आधी. आत्या, धक्का पोचवणं कोणासाठी सोपं नाही.
बघ, आत्याच्या जाण्याचा भार तू स्वतःवर घेऊन ठेवलास. ते ओझं तुला तुझ्या मनावरनं उतरवावं लागल. यातनं तुला बाहेर पडावं लागेल. तुझ्या मनाला समजवावं लागेल. ह्या एक वेळ स्वतःला समजावतील हो, पण यांच्याच हलगर्जीपणामुळे आमची सोन्यासारखी बायको मेली. हे तर खरं आहे ना. काय गरज होती यांना त्या कड्यावर जायची? का आमच्या शालनचा काळ बनून तिथवर गेलात तुम्ही? आता या तुमच्या रडण्यानं आमची शालन परत येणार आहे का? आमची सोन्यासारखी बायको मेली तुमच्यामुळं. आता तिची पोकळी कशी भरून काढायची आम्ही? नाही, तुम्ही तुमच्या मनाला किती बी समजवाल, पण आमचं मन तुम्हाला कधीच माफ करणार नाही. कधीच नाही. डॅडी, हो असं कसं बोलून चालेल? तुम्ही तरी वाईट समजून घ्या. डॅडी, आत्या शांत हो. हे बघ, तू त्यांचं बोलणं नको मनाला लावून घेऊ. तू शांत हो. शांत हो तू. अगं, आपल्यामुळे एखादा माणूस गेल्याची सल आपल्याला जगू देत नाही. त्यामुळे तुला स्वतःला समजावावं लागेल. तुला यातनं बाहेर पडावंच लागेल हत्या. हे बघ, आता आपणच एकमेकांचा आधार बनणं गरजेचं आहे ना. हा, तू आता एकटी नाही सत्या. आम्ही सगळेजण आहे तुझ्या पाठीशी. नको काळजी करू तू. हो छोटे, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. निघतो आम्ही. थोडा अवघड प्रसंग आहे, पण काळजी घ्या. थोडंसं बोलायचं होतं आम्हाला, पण या सगळ्यातून तुम्ही बाहेर पडा, मग आपण निवांत भेटून बोलूयात. तेवढंच महत्वाचं असेल तर बोला की. कशाला उगाच लांब निवड टाकायचं नाही का? नाही डॅडी, एवढा अवघड प्रसंग तुमच्या घरात घडलाय आणि आम्ही इतर गोष्टीवर चर्चा करणं हे आम्हाला बरोबर वाटत नाही. कसं आहे आमदार साहेब, असं म्हणतात की मोठ्या माणसांच्या गुणापैकी एक गुण असा असतो का किती बी सुख आणि किती बी दुःख समोर आली तरी ती आपलं कर्म सोडत नाहीत. बोला बोला तुम्ही. किती बी मोठ्या दुःखात असलो तरी दुःख कुरवळत बसणाऱ्यातले नाही आम्ही, माहिती आहे तुम्हाला. बोला. बरोबर आहे तुमचं. आता तुम्हीच म्हणताय म्हणून बोलतोय आम्ही. आमचे दाखले बंधू प्रसादराव यांचं लग्न करायचं म्हणतोय आम्ही. आम्ही प्रसादरावांना साजेशी घरंदाज आणि पत्रिका जुळणारी पोरगी बघतोय. तुमच्या नजरेत एखादी पोरगी असेल तर सुचवा आम्हाला. आहे की आमच्या जावई बापूंची बहीणच आहे. आम्ही तिच्यासाठी स्थळ बघतोच आहे. तुम्ही मागणी घालून बघा. तिची सगळी पत्रिका बित्रिका आमच्याकडे आहे. आणि नाही जुळली पत्रिका तर ती शांती भिंतचं काय ते बघू. हे बघा डॅडी, उगाच वडून ताडून पत्रिका जुळून नाही चालणार. याचा परिणाम आम्हासनी भोगावा लागते. आणि हा, जरी या पोरीची पत्रिका जुळत असली तरी भी सूर्याची बहीण आहे. त्यामुळे आम्हाला थोडा विचार करावा लागेल. आणि या पोरीला होकार द्यायचा का नकार द्यायचा हे आमच्या आजीसाहेब ठरवतील.